स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला वेग आलाय। उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत। पाहुयात कुणी काय म्हटलंय। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर, तर अकलूजमधल्या सभेत जयसिंग मोहिते पाटलांचं मोठं विधान। कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत आहे, तर मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार, तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत असं लोक सांगतात। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, तर काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असाही विश्वास व्यक्त। आशिष देशमुखांच्या धमकीला काँग्रेस नेते सुनील केदारांचं प्रत्युत्तर, तर जागा आणि तारीख सांगा, आम्ही सुद्धा तयार। प्रचारादरम्यान केदारांचं वक्तव्य, जास्त कराल तर कापून टाकू असं आशिष देशमुखांनी म्हणत धमकी दिली होती। नरेंद्र बोंडेकर यांचं काँग्रेसबद्दल प्रेम वाढलंय, त्यांनी काँग्रेसमध्ये जावं। नगर परिषदेतील भ्रष्टाचार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवतो। बोंडेकरांनी हिंदुत्व सोडलंय। शिंदेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या आरोपांना भाजपचे आमदार परिणय फुकेंचं प्रत्युत्तर। जर समजा एखाद्या आमदार नसलाही तरीही काही सरकारला फरक पडणार नाही। मला असं वाटतं ज्या प्रकारे बोंडेकर साहेब काँग्रेसच्या बद्दलचं प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे, ज्या प्रकारचं काँग्रेसबद्दलचं प्रेम त्यांचं वाढलेलं आहे, मला असं वाटतं बोंडेकर साहेबांनी काँग्रेसमध्ये चाललं जावं। रमी खेळून बोर झाले असतील म्हणून त्यांना कदाचित भाजपवर त्यांनी टीका केली असेल। भाजप बाटलेला पक्ष या माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर परिणय फुकेंची प्रतिक्रिया, तर माणिकराव कोकाटे यांनी स्वतःचा इतिहास बघून आत्मपरीक्षण करून बोललं पाहिजे असाही सल्ला। खेळताना बोर झाल्यानंतर म्हणून भाजप रमी खेळताना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करू लागले। गुवाहाटीला चांगल्या कामासाठी गेलो, मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर, तर जे टीका करतात तेही 1.25 वर्षांना आमच्यात सामील झाले। पचत नसेल पटत नसेल तर कुणी सांगितलं होतं आमच्यात यायला, गोगावलेंचा तटकरेंना टोला। आणि आम्ही गेलो ते चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या आणि वाईट कामासाठी गेलो नाही। आम्ही हे सगळं केल्यामुळेच हे सगळे रामायण महाभारत घडले, हे सगळ्यांना ज्ञात आहे। आता काही लोक टीका टिप्पणी करतायत, करू द्या, पण ते पण सामील झाले ना नंतर आमच्या बरोबर। लग्न महत्वाचं नाही, मतदान महत्वाचं। क्रॉस वोटिंग मला चालणार नाही, माणिकराव कोकाटेंच्या कन्या सिमंतिनी कोकाटेंचा मतदारांना अजब सल्ला। मतदान केल्याशिवाय कोणीही कोणत्याही लग्नाला जायचं, कोणीही कोणत्या लग्नाला जायचं, महिला मंडळ मतदान केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी शिंदेचे लोक प्रचार करतायत, मग शिंदेच्या उठावाला अर्थ होता का? नितेश राणेंचा सवाल, तर ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करावासा का वाटतो अशी ही विचारणा। शिंदे साहेबांनी उठाव केला कशाला? पण आता अगर त्यांच्याच जिल्हा प्रमुखांसाठी येऊन त्यांचेच नेते मंडळी अगर प्रचार करत असतील तो मुळामध्ये उठावाला काय अर्थ होता का? धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागांसाठी 20 डिसेंबरला मतदान। प्रभाग 2A आणि 7B तसंच 14B मधील उमेदवारांवर आक्षेपानंतर न्यायालयीन लढाई सुरू। मात्र 3 प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबरला मतदान करता येणार। कोर्टात अपील केल्या गेल्यानंतर आता काही ठिकाणच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात, काही निवडणुका स्थगित करण्यात आल्यात। त्याच संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स बघूयात, कुठे कुठे निवडणुका लांबणीवर आहेत। राज्यातील 19 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, तर न्यायालयीन याचिका आता प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय। यामध्ये बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 16 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक तात्पुरती स्थगित, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी याचिका दाखल केल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याचाही आरोप। तर अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित, तर कुळगाव, बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली। निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनाला सुद्धा धक्का। नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलण्यात आली। साताऱ्यातील 9 पैकी 2 नगरपालिकांसाठी आता 20 डिसेंबरला मतदान, तर 23 डिसेंबरला निकाल। फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम पुन्हा घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। अर्ज छाननी संदर्भात काही उमेदवारांची उच्च न्यायालयामध्ये धाव, तर त्यावरील सुनावणी दरम्यान हे निर्देश। याचिका दाखल असल्यामुळे बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवर मतदान होणार। अहिल्यानगरमधल्या 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, निवासा आणि पाथर्डीतील निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यात।
दरम्यान नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांसंदर्भात कोर्टात अपील असल्यामुळे हा निर्णय. कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित. या प्रभागांमधील निवडणुका आता अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारांची कोर्टात धाव. तर कोर्टातील निकाल न आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही निवडणूक स्थगित. या जागांवर 20 डिसेंबरला मतदान. जालन्यातील भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागांची निवडणूक स्थगित. 2 प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला. 21 डिसेंबरला मतमोजणी. 2 प्रभागातील निवडणूक प्रक्रियेविरोधात कोर्टात याचिका.